IAS तुकाराम मुंडे हे नाव कानावर पडलं की नियम धाब्यावर बसवून कारभार करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे आणि माफियांचे पाय थरथर कापतात. विचार करा, ज्या महापालिकेच्या कॅन्टीनमध्ये दररोज हजारो सरकारी अधिकारी आणि कर्मचारी जेवतात, त्याच कॅन्टीनच्या ताकात जर मेलेली माशी आणि भजीत प्लास्टिकचे तुकडे सापडत असतील, तर सामान्य माणसाच्या ताटात रोज काय वाढलं जात असेल. अन्न आणि औषध प्रशासनाची म्हणजे FDA ची धुरा हाती घेताच तुकाराम मुंडे यांनी असा काही धाडसी धक्का दिलाय, ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडालीये. पण हा फक्त एका कॅन्टीन पुरता मर्यादित विषय नाही, यामागे लपलेला आहे असा एक भीषण आणि किळसवाना प्रकार, जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन निसटेल. तुम्ही रोज सकाळी चहा आणि टोस्ट खाताय ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज तुमच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एका भयानक खेळाचा बुरखा टराटरा फाटणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण दररोज सकाळी उठतो, बाजारातून वस्तू आणतो, हॉटेलमध्ये जातो किंवा बेकरीतून बिस्किट आणि टोस्ट विकत घेतो. आपण विचार करतो की पैसे देऊन आपण चांगलं आणि स्वच्छ अन्न खातोय. पण जर मी तुम्हाला सांगितलं की ज्या अन्नाला तुम्ही चांगलं समजून पोटात ढकलत आहात, ते अन्न भयानक अस्वच्छतेच्या दलदलीत, ड्रेनेजच्या शेजारी आणि थुंकी तंबाखूच्या पिचकाऱ्यांमध्ये तयार होतंय, तर होय, हे भयानक सत्य नुकतंच समोर आलंय आणि हे सत्य बाहेर आणण्याचं काम केलंय एका अशा अधिकाऱ्याने, ज्यांची ओळखच मुळी धाडसी आणि कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून आहे. IAS अधिकारी तुकाराम मुंडे. FDA ची सूत्र हाती घेताच तुकाराम मुंडे यांनी राज्यभरात निकृष्ट दर्जाचे अन्न, भेसळ आणि अन्न सुरक्षेचे नियम मोडणाऱ्या विरोधात एक अथांग आणि कठोर मोहीम उघडली आहे. ही मोहीम नेमकी काय आहे? तुकाराम मुंडे यांनी BMCच्या कॅन्टीन मधून ते थेट राज्यातील बेकऱ्यांपर्यंत असा धडक छापा टाकला. चला अगदी सविस्तर आणि सडेतोडपणे समजून घेऊया. गोष्ट सुरू होते मुंबईच्या बृहन्मुंबई महापालिका म्हणजेच BMCच्या मुख्यालयापासून. BMC मुख्यालय म्हणजे मुंबई प्रशासनाचे मुख्य केंद्र. येथे दररोज हजारो अधिकारी, मोठे कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिक कामानिमित्त येत असतात आणि तिथल्या कॅन्टीन मध्ये नाश्ता आणि जेवण करतात. पण गेल्या काही दिवसांपासून या कॅन्टीन मधल्या अन्नाच्या दर्जाबाबत गंभीर तक्रारी येत होत्या. काही ग्राहकांनी तर धक्कादायक दावा केला होता. त्यांच्या ताकात मेलेली माशी आढळली होती, तर भजीच्या प्लेटमध्ये प्लास्टिकचे तुकडे. आता विचार करा, जर एका राज्याच्या सर्वात मोठ्या महापालिकेच्या मुख्य कॅन्टीन मध्ये असा प्रकार घडत असेल, तर तिथली व्यवस्था किती लाजिरवाणी असेल. पण खरी खळबळ उडाली गुरुवारी रात्री. IAS तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखालील FDAच्या पथकाने गुरुवारी रात्री अचानक BMCच्या मुख्यालयाच्या कॅन्टीनवर छापा टाकला. कोणतीही पूर्वसूचना नाही, कोणताही इशारा नाही, थेट अचानक तपासणी. जेव्हा अधिकारी आत शिरले, तेव्हा तिथे अन्न सुरक्षेच्या आणि स्वच्छतेच्या नियमांची अक्षरशः पायमल्ली झालेली दिसली. अन्न पदार्थ योग्य तापमानात साठवले जात नव्हते. स्वयंपाकघरात कमालीची अस्वच्छता होती आणि अन्न हाताळण्याचे कोणतेही निकष पाळले जात नव्हते. FDAने एका क्षणाचाही उशीर न करता BMCचे ते कॅन्टीन तात्काळ सीलबंद केले. या कारवाईमुळे संपूर्ण महापालिका आणि शासकीय वर्तुळात अक्षरशः भूकंप आला. पण खरी हादरवून सोडणारी गोष्ट तर यानंतर पुढे घडणार होती. तुम्हाला वाटत असेल की ही कारवाई फक्त एका कॅन्टीन पुरता मर्यादित राहिली, पण नाही. गोष्ट इथेच संपत नाही. खरा ट्विस्ट तर आता समोर येणार आहे. BMC कॅन्टीन मधील कारवाईनंतर तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली FDAचं पथक राज्यभर विशेष अन्न सुरक्षा मोहीम राबवत होते. याच मोहिमेअंतर्गत FDAचे पथक पोहोचले छत्रपती संभाजीनगर मधील जुना बायजीपुरा मंदिर इंदिरानगर भागातील येस फाईन बेकरी. या येस फाईन बेकरीमध्ये पोहोचल्यानंतर जेव्हा FDAच्या अधिकाऱ्यांनी या बेकरीत प्रवेश केला, तेव्हा त्यांच्या समोर जे दृश्य आलं ते पाहून एका खंबीर अधिकाऱ्याच्याही अंगावर काटा येईल असं ते दृश्य होतं. मित्रांनो, जरा कल्पना करा, ज्या ठिकाणी आपण रोज आवडीने खातो ते टोस्ट आणि बेकरी प्रोडक्ट्स बनवले जात होते, तिथे स्वच्छतेचा लवलेशही नव्हता. दरवाजा नसलेलं शौचालय, ज्या ठिकाणी टोस्ट आणि ब्रेड तयार केले जात होते, अगदी त्याच अन्न उत्पादनाच्या जागेला लागून एक दरवाजा नसलेलं अत्यंत घाणेरडं आणि दुर्गंधीयुक्त शौचालय आढळलं. हात धुवायला साबण नाही, कामगारांना हात धुण्यासाठी वॉश बेसिन किंवा साबणाची साधी सोय सुद्धा नव्हती. तंबाखूच्या पिचकाऱ्या. सर्वात धक्कादायक म्हणजे बेकरीतील कामगार थेट अन्नपदार्थ बनवताना तोंडात तंबाखू खात होते आणि रंगे हात पकडले गेले.
धूळ आणि झळमट लागलेली होती. संपूर्ण परिसर गंज, धूळ, कचरा आणि झळमटांनी माखलेला होता. पण थांबा जरा, अस्वच्छता इथेच थांबली नव्हती. बेकरीच्या खिडक्यांना कोणत्याही जाळ्या नव्हत्या, ज्यामुळे माशा, कीटक आणि धूळ थेट टोस्टच्या पिठावर आणि टोस्टवर बसत होती. टोस्ट बनवल्यानंतर उरलेला कचरा आणि वेस्टेज साहित्य उघड्यावर टाकून दिलं होतं. तिथे ड्रेनेजचं पाणी आणि माशांचा वावर होता. ज्या पाण्याच्या टाक्यांमधून बेकरी पदार्थांसाठी पाणी वापरलं जायचं, त्या टाक्या आतून बाहेरून कमालीच्या अस्वच्छ होत्या. या सर्व प्रकारामुळे अन्नामध्ये अत्यंत घातक जंतू संसर्ग होण्याचा प्रचंड धोका निर्माण झाला होता. म्हणजे आपण आपली लहान मुलं सकाळी चहामध्ये बुडवून जो टोस्ट आवडीने खातो, तो अशा किळसवाण्या वातावरणात तयार होत होता. प्रशासनाने सार्वजनिक आरोग्याचा मोठा धोका लक्षात घेता या यस फाईन बेकरीचा परवाना तात्काळ निलंबित केला. तुम्हाला वाटत असेल की ही बेकरी फक्त अस्वच्छ होती, तर थांबा, यामागे ग्राहकांची केली जाणारी आणखी एक भयानक आणि कायदेशीर फसवणूक लपलेली होती. जेव्हा एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तिथल्या पाकिटांची पाहणी केली, तेव्हा त्यांना एक मोठा कारनामा आढळला. ही बेकरी बिग बाईट 2020 टोस्टेड ब्रेड नावाच्या पाकिटांवर स्वतःच्या बेकरीचे नाव टाकण्याऐवजी गार्डन बेकर्स बायजीपुरा या दुसऱ्याच कंपनीचं नाव, पत्ता आणि परवाना क्रमांक छापून टोस्ट विकत होती. म्हणजे दुसऱ्याच एका ब्रँडचे खोटे लेबल मारून ग्राहकांची उघडपणे फसवणूक सुरू होती. इतकंच नाही, तर या पॅकेटवर कोणताही बॅच नंबर किंवा बेस्ट बिफोर म्हणजे वापराची मुदत नमूद नव्हती. फक्त पॅकिंगची तारीख टाकून माल बाजारात खपवला जात होता. साखरेच्या वापराबाबतही लेबलवर दिशाभूल करणारी माहिती दिली जात होती. विचार करा, उद्या जर हा टोस्ट खाऊन एखाद्या लहान मुलाला किंवा नागरिकाला फूड पॉइझनिंग झाली असती, तर जबाबदार कोण? ना कोणी त्यांच्याकडे तांत्रिक सल्लागार होता, ना एखादी दुर्घटना घडल्यास माल परत मागवण्याची म्हणजे प्रोडक्ट रिकॉलची कोणतीही सोय होती. हा संपूर्ण बेकायदेशीर उद्योग उघड्यावर चालला होता आणि म्हणूनच तुकाराम मुंडे यांच्या एफडीए पथकाने या बेकरीवर तातडीने कठोर कारवाई करत संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केला. मित्रांनो, आता या संपूर्ण घटनेकडे थोडं गांभीर्याने पाहूया. IAS तुकाराम मुंडे यांची ही कारवाई केवळ 2 ठिकाणांवर छापा टाकण्यापुरती मर्यादित नाहीये. या कारवाईमुळे राज्यभरातील अस्वच्छ, भेसळयुक्त आणि बेकायदेशीर खाद्यपदार्थ बनवणाऱ्या चालकांचे चांगलेच जावेदन आणले. एफडीए अधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. सार्वजनिक आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नसून दोषींवर कडक कारवाई सुरूच राहील. पण इथे एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो. प्रशासन आणि तुकाराम मुंडे यांच्यासारखे अधिकारी कारवाई करत राहतील, पण एक नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे? आपण बाजारातून कोणताही पॅक केलेला पदार्थ विकत घेताना काय पाहतो? आपण फक्त किंमत पाहतो की त्यावर FSSAIचा परवाना क्रमांक आहे का हे तपासतो? आपण एक्सपायरी डेट, बॅच नंबर आणि निर्मात्याचा पत्ता तपासतो का? आपण घाईघाईत या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि हेच भेसळ माफिया आपल्या जीवाशी खेळतात. आपण पैसे देतो ते चांगल्या आरोग्यासाठी, आजारपण विकत घेण्यासाठी नाही. मित्रांनो, तुकाराम मुंडे यांनी दाखवून दिलंय की जर प्रशासकीय इच्छाशक्ती कडक असेल तर थेट महापालिकेच्या कॅन्टीन पासून ते गल्ली बोळातील बेकऱ्यांपर्यंत पसरलेलं हे भ्रष्टाचाराचं आणि अस्वच्छतेचं जाळं उद्ध्वस्त करता येतं. पण ही लढाई फक्त प्रशासनाची नाही, ही लढाई आपल्या प्रत्येकाच्या आरोग्याची आहे. जर तुम्हाला कुठेही अस्वच्छ ठिकाणी अन्नपदार्थ बनवले जात असल्याचं दिसलं, जर तुम्हाला पॅकेटवर खोटे लेबल, एक्सपायरी डेट नसेल किंवा भेसळ आढळली, तर गप्प बसू नका. एफडीएच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवा. तुमचा एक जागरूक निर्णय तुमच्या कुटुंबाचा जीव वाचवू शकतो. तुम्हाला तुकाराम मुंडे यांनी घेतलेल्या या कडक निर्णयाबद्दल आणि एफडीएच्या या धडक कारवाईबद्दल काय वाटतं? महापालिकेच्या कॅन्टीनवर झालेली ही कारवाई योग्य होती का? तुमचं मत मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमचे मत ऐकायला मला नक्की आवडेल. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण आणि डोळे उघडणारा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत, विशेषतः ज्यांना बाहेरचं खाण्याची सवय आहे, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि शेअर नक्की करा, अजिबात विसरू नका शेअर करायला. अशाच नवनवीन सत्य आणि महत्वपूर्ण घडामोडींवर आधारित व्हिडिओसाठी
आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या जवळ येईल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्वपूर्ण विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि स्वच्छ अन्न खा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.